कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी समोर आली। या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे। याच घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळपासूनच संप सुरू केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील जवळपास 250 डॉक्टर संपात सहभाग घेतलाय। या आंदोलनादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत। त्यात अपघात, प्रसूती अशा अत्यावश्यक सेवांवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही। मात्र या आंदोलनादरम्यान ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर न्यायाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली आहे। जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे, आम्ही इंज्युअर व्हायचो। तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे। नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत। संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एज्युकेशन आम्ही चालू केलेलं आहे। 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत। आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत। नो ऑपरेशन, नो ओपीडी, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी। सर, हा आंदोलन कुठपर्यंत चालू राहणार आहे? हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशननी 24 तासाची हाक दिलेली आहे। आज सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत। एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज, जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत। इथे डॉक्टरांची जी असोसिएशन आहे, ज्युनियर डॉक्टरांची, जी सतत आंदोलन करत असते, खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तर मार्चचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत, मार्चचे अध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहेत। इंटर्न टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत, निमा, TDMP वगैरे सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरले आहेत। सर, गव्हर्नमेंटकडे काय मागणी आहे? गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे, जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे। जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे। तिच्या फॅमिलीला कंपन्सेशन देण्यात यायला पाहिजे। जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे, त्यांनी ऐकायला हवं। नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू, सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू। आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे, ती मागणी आता मान्य झाली पाहिजे। इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिडिएटली आमच्यातले काही डॉक्टर मूव्ह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कुठलाही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे। माझं नाव आहे डॉक्टर वीणा कावलकर। मी गेले 27 वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि मी एअरफोर्समध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर आहे। गेले 18 वर्ष मी सेंट्रल गव्हर्नमेंट एअरफोर्स हॉस्पिटलला ड्युटी करत आहे। कलकत्त्याला झालेली घटना ही अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। एक व्यक्ती एवढा हैवान, एवढा दरिंदा कसा बनू शकतो ह्याची कल्पना आपल्याला करवत नाही। आज माझे मुलं मुली किंवा माझ्या फ्रेंड्सचे पण जे मुलं मुली आहेत ते डॉक्टर बनणार आहे। आम्ही त्यांना काय शाश्वती देऊ की त्यांचं लाईफ किती सेफ आहे? आणि त्याच्यासाठी ही घटना जी माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्याचा आम्ही सर्व पतीच्या डॉक्टर हा निषेध करत आहोत आणि त्याच्यासाठी हा पूर्ण मेडिकल फॅटर्निटी ही एकत्र आलेली है। या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत। मेरा नाम गायत्री देवी मधु है और मैं इंटर्न हूँ राजीव गांधी मेडिकल कॉलेज में। आज ऐसी परिस्थिति आई है जिसकी वजह से हम लोगों को रोड पे आना पड़ रहा है। वेस्ट बंगाल में जो उस डॉक्टर के साथ हुआ है बहुत ही घिनौना हरकत हुआ है और मुझे बहुत शर्म आ रही है अपनी सिस्टम पे, जो अभी तक पता नहीं कर पाई है कि कौन असली कल्प्रिट्स है और उन्हें सामने ही नहीं ला पा रही है। वहाँ की गवर्नमेंट उन्हें छुपाने की कोशिश करे, क्या करे कुछ नहीं पता है। ऐसी परिस्थिति आई कि हमें रोड पे आना पड़ रहा है। इस वजह से हमें अपनी ड्यूटी छोड़ के हमें मोर्चा लगाना पड़ रहा है अपनी ही सेफ्टी के लिए। हम खुद अपने ही वर्क प्लेस पे सेफ नहीं फील कर रहे हैं। मैं चाहती हूँ कि जितना जल्दी हो सके हमारे कॉन्स्टिट्यूशन में ऐसे चेंजेस आए जिसकी वजह से
हमारी सिर्फ डॉक्टर्स ही नहीं बल्कि कोई भी वर्क प्लेस हो, कहीं पे भी महिलाएं सेफ होनी चाहिए। कि एज अ डॉक्टर हमारा वर्किंग आवर्स बहुत ज़्यादा होता है और ऐसे परिस्थिति में सेफ्टी बहुत बहुत इम्पोर्टेंट है। हर महिला की सेफ्टी ज़्यादा इम्पोर्टेंट है एंड स्पेशली फीमेल डॉक्टर्स की, जो हर टाइम एक्सपोज होते हैं पेशेंट्स और उनके रिलेटिव से। तो अगर हमारी सिस्टम, हमारे हॉस्पिटल डॉक्टर्स को सेफ्टी नहीं दे सकते तो वो काम नहीं कर सकते। तो ये जल्द से जल्द वी हैव टू लुक इनटू आवर सिस्टम एंड मेक श्योर कि हर फीमेल डॉक्टर, हर मेल डॉक्टर, हर फीमेल इन द कंट्री फील सेफ इन देयर वर्क प्लेस एंड एवरीवेयर एल्स। कलकत्ता की घटना, आप जिस हॉस्पिटल में रहती है, आपको खुद को सेफ महसूस करती हैं? हमारे हॉस्पिटल में भी कलकत्ता जैसी कोई इतनी बड़ी ये नहीं हुई है, बट ये अगर कलकत्ता में हो सकता है, ये कहीं पर भी हो सकता है, क्योंकि ऐसे सिचुएशंस हम सबको फेस करने पड़े हैं। एज अ फीमेल डॉक्टर हमें रात को ड्रंक पेशेंट्स मिलते हैं, ऐसे पेशेंट्स मिलते हैं, कोई उनके 10-15 रिलेटिव होते हैं जो अग्रेसिव होते हैं फीमेल डॉक्टर्स के साथ, उनको छूने की कोशिश करते हैं, बदतमीजी करती है। तो ऐसे सिचुएशन कल कहीं इंडिया के किसी भी पार्ट में हो सकते हैं, तो असुरक्षित तो हम फील रोज करते हैं। क्या चाहती हैं आप? मैं चाहती हूँ कि सिक्योरिटी एम्पलीफाई हो, उस फीमेल को जस्टिस मिले, ममिता जिनके साथ ये हुआ है उनको जस्टिस मिले, और किसी फीमेल डॉक्टर को 10 बार सोचना ना पड़े कि मेरा नाइट ड्यूटी है, मैं आज कैसे मैनेज करूंगी, और हमारे पेरेंट्स को ये कंसर्न ना हो कि कल मेरी डॉटर डॉक्टर कैसे बनेगी।